पुण्यातील नवले पुलाच्या जवळ भीषण अपघात घडलेला आहे आणि या अपघात ज्यांनी डोळ्यांनी पाहिलं तो प्रथमदर्शनीय व्यक्ती माझ्यासोबत आहे। दादा, तू काय करत होता इथं आणि तू हा अपघात पाहिलं? बरोबर, मी 5:15च्या आसपास चहा पिण्यासाठी घरातून बाहेर आलो। एका टपरीवर मी चहा पित होतो। मग साधारणतः 5:35 झालेले होते। त्यावेळेस भरधाव वेगाने ट्रक आला। मला आवाज आला की बाबा काय घडलं। मला जाणवलं की ॲक्सिडेंट होतो, इथं वारंवार या घटना होत आहेत। जर हे ॲक्सिडेंट करताना मी पाहिलं तर त्याच्यामध्ये असं झालं की एक ट्रक आला। ट्रक आळवून त्यांनी बऱ्याचशा वाहनांना मागून ठोकलं आणि तोच ट्रक स्टॉप झालेला एका गाडीला। पुन्हा त्या एका गाडीची पुन्हा धडक त्या गाडीला बसली आणि ब्रेक दाबल्यामुळं धडक बसल्यामुळे त्या गाडीला पुन्हा वेग आला आणि ती गाडी पुन्हा येऊन इथं ही जी 4 व्हीलर दिसते त्याला पुन्हा ती गाडी ठोकली आणि ती गाडीला घेऊन तो समोरच्या गाडीला जाऊन ठोकला आणि ती मध्ये गाडी चेंबली गेली। तर साधारणतः 4 ते 5 लोक हसवीत मला ते पाहिलं, पाण्यात आवलं आणि त्याच्यामध्ये साधारणतः ज्यावेळेस मी त्याच्या पळत गेलो तिथे तर त्या ह्याच्यामधून गाडीतून आवाज एका व्यक्ती जिवंत असल्याचा त्याचा आवाज मदत सुद्धा करायला धावला। बरोबर, ते माणसाच्या तोंडातून आवाज होता मला वाचवा, पण त्या गाडीचा डिझेल टँक फुटला आणि आग लागली गाडीला। म्हणजे त्या आगीतूनही तो ओरडत होता। मग ते पाहून असं दृश्य माझ्याच अंगावर काटे आले। त्यानंतर मी ते सोडलं आणि मागे अजून गाड्या पडायला लागल्या। ज्यावेळेस त्या पडत असताना लोकांनी डोर खोलला आणि माणसांना मी बाहेर काढायला लागलो। त्यावेळेस एक छोटी मुलगी होती, तिच्या पायाला इथं तुटल्यागत मला दिसलं ते। म्हणजे या नवलेवीची अशी परिस्थिती झाली आहे, म्हणजे माणसाला नाही का म्हणतात की मरण सोपं झालेलं आहे, जगणं अवघड झालेलं आहे नवले ब्रिजवर। एवढी घाण परिस्थिती इथे झाली। वारंवार मी गेले कित्येक वर्ष झाले इथं राहतो, ह्या गोष्टी पाहतो की डोळ्यासमोर ॲक्सिडेंट घडतात। म्हणजे हा ट्रक तुझ्या समोर आला, भरधावाने किती वाहनांना जोरदार धडक दिली। बस देखील दिसते, बस दिसते। साधारणतः मी 10 ते 15 गाड्यांना त्याला ठोकताना पाहिलं समोर डोळ्यांनी। म्हणजे मी तिथूनच पाहत राहिलो, तो इथे येऊन थांबला, एका गाडीलाही घेऊन आला मागून आणि ते मध्ये चेंबली। अशा प्रकारे झाला आणि त्याच्या मागे पूर्वी त्याच्या अगोदर 5-6 गाड्या त्याच्या अगोदर ठोकून आला होता। तो स्पीड होता या ट्रकचा, स्पीड होतं, ट्रकला स्पीड होतं भरपूर। म्हणजे नियंत्रण कंट्रोल होत नव्हतं, कंट्रोलच होत नव्हतं। म्हणजे साधारणतः बरेचसे मी हे पाहतो की बऱ्याचशा गाड्या न्यूट्रल होऊन येतात वरतून बोगद्यापासून। मग त्या कदाचित त्या चुकीमुळे पण असेल किंवा ते मला माहिती नाही काय असेल, पण न्यूट्रल होऊन येतात किंवा ज्या लोड गाड्या असतात त्यांना ब्रेक लागत नाही। त्या नॉनस्टॉप गाड्या एवढ्या स्पीडमध्ये येतात, म्हणजे आम्ही स्थानिक लोक इथं फिरताना आम्हाला भीती वाटते की रोडला इथून यायचं की सर्व्हिस रोडने जायचं की तिकडून एक्झिट नवले ब्रिजला पुढे जायचं, ही भीती वाटते या ठिकाणी। अनेक वेळा हे तक्रारी होतात, खूप म्हणजे तीव्र उतार आहे या रस्त्यावर। जर आपण बघितलं तीव्र उतार आहे। सरकारने मी बरेचसे स्टेटमेंट न्यूज पाहतो, बरोबर, त्या स्टेटमेंटमध्ये असं आढळतं मला की प्रत्येकजण पोलीस स्टेशन येतो, आपण त्याच्या उपाय करूयात काहीतरी। मग त्याला एकच उपाय आहे की त्यांनी स्पीड केले पाहिजे। म्हणजे फ्लायओव्हर टाईपमध्ये तिथं मागून बनवले, कुठेतरी त्याचा वेग कमी होईल चढायला, पुन्हा थोडासा स्लोप पुन्हा चढ बनवा, ते नवले ब्रिजपर्यंत त्यांनी करायला हवं। नाही तर पुन्हा म्हणजे रोज वारंवार ह्या गोष्टी म्हणजे लोक मरणार आहेत आणि ते एकाही जीवाची पर्वा कोणालाही नाही। म्हणजे त्यांची मला इलेक्शन आलं की तू लोकांना मदत केलं, अनेक 2 व्हीलर्स असतील, 4 चाकी आपण बघतोय, कार, अक्षरशः चेंदामेंदा झालेत गाड्यांचं। चेंदामेंदा झालेलं तर आहेच, कितीतरी लोकांचे डोके फुटलेले, पाय फुटलेले, अशा अवस्थेत पाहिलं। माझ्या अंगावर गाठी येत होते, म्हणजे मला कळत नव्हते, मी थरथर करत होतो की आता काय करू। म्हणजे असं रक्त आपण एकाच वेळी एवढं सगळं रक्त पाहतो, तुटलेले पाय पाहतो, मग मी करायचं काय। म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना तर सवय नाही आहे या अशा गोष्टी पाहिजे। तर त्यावेळेस असं हे पाहून एवढं वाईट वाटत होतं की आता करावं काय। शेवटी मग आपण बघितलं तर हा प्रथमदर्शनी आहे। दादा, तुझं नाव काय? माझं नाव लौकिक गोळे। लौकिक गोळे यांनी डोळ्यांनी हा अपघात पाडलेला आहे। तो इथंच एका टपरीवर चहा पित होता। ट्रकचा वेग खूप जोरदार होता हा ट्रक आणि उतार असल्यामुळं तो खूप वेगाने खाली आला आणि अचानक ब्रेक फेक झाला अशी जी प्राथमिक माहिती मिळते। परंतु या ट्रकने जवळपास 10 ते 15 जे ट्रक आहेत, दुचाकी आहेत, बसेस आहेत, त्याला जोरदार धडक दिली आणि इथं एका गाडीला तो घेऊन फरफडत पुढे आणलं आणि त्या कारने अचानक पेट घेतला। आणि आपण बघतोय या सगळ्या अपघातामध्ये आतापर्यंत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी आहेत। आता आपण बघतोय जी कार आहे, या कारमध्ये एक लहान बाळ देखील होतं अशी माहिती आहे आणि त्याला देखील बाहेर काढलं जातंय, त्याचा देखील या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या आगीमध्ये तो होरपळून मृत्यू झालेला आहे त्या बाळाचा देखील, अशी माहिती मिळते आणि त्यालाच अग्निशामक दलाचे जवान या गाडीतून बाहेर काढायचा प्रयत्न करतायत। ही गाडी जर आपण बघितली तर पूर्ण फ्लॅट झालेली आहे,
अक्षरशः पूर्ण गाडी जळून खाक झालेली आहे आणि पूर्ण फ्लॅट झालेली आहे. असा हा भीषण अपघात या म्हणजे या महामार्गावर घडलेला आहे नवले पुलाच्या जवळ. आपण पुन्हा एकदा सांगू, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने हा ट्रक जात होता. जो ट्रक आपण समोर बघतोय तो लोडेड ट्रक आहे. याच ट्रकचं नियंत्रण सुटलं, ब्रेक फेल झाला आणि त्यांनी जवळपास 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली आणि या ॲक्सिडेंटमध्ये, या भीषण अपघातामध्ये आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. आता आपण समोर बघतोय या कारमधून अजून सुद्धा जे मृतदेह आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय अग्निशामक दलाच्या जवानांकडून. या कारमध्ये एक लहान बाळ सुद्धा आहे अशी देखील माहिती मिळते. आपण बघतोय क्रेन्स आणण्यात आलेले आहेत. रस्ता हा संपूर्ण लवकरात लवकर सुरळीत करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून या ठिकाणी होतोय. मात्र हा अपघात एवढा भीषण आहे, त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या संख्येने इथं जमलेले आहेत, मदत करतायत. मात्र त्याचवेळी नाराजगी देखील व्यक्त करतायत, कारण सातत्याने त्यांनी या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाला, स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रारी केलेल्या आहेत की इथं दुरुस्त करणं गरजेचं आहे. जो तीव्र उतार आहे तो दुरुस्त करणं, पुन्हा एकदा या संपूर्ण मार्गाची पाहणी करणं आणि जे काय तीव्र उतार आहे तो कमी करणं गरजेचं आहे. नाहीतर असे अपघात या ठिकाणी होत राहतील आणि पुन्हा एकदा याच ठिकाणी अपघात घडलेला आहे. खरं तर हा 2 ते 3 किलोमीटरचा पॅच आहे जिथं बरेच अपघात घडलेले आहेत याच्या अगोदर देखील, आणि पुन्हा एकदा त्याच नवले पुलाच्या जवळ हा भीषण अपघात घडलाय, ज्यामध्ये जवळपास 8 निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय, बळी गेलेला आहे, तर 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी आहे. आता तरी दखल घेतली जाईल का पुन्हा एकदा फक्त या ठिकाणी सर्वे होतील, आरोप प्रत्यारोप होतील आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने हा रस्ता सुरू राहील? कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.